नमस्कार. मी येडे पिंपोड्याची नाजुका उर्फ निर्मिती सावंत प्युअरिट हप्ता बंद मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सॉरी, फोन हातातच राहिला. जरा एक मिनिट. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हा रग्या बोल, काय झालं? अरे मी इथं प्रोग्राम मध्ये आहे. हा, परत भांडण झालं? गेली माहेरी? बर बर, ठीक आहे ठीक आहे, मी आल्यावर बघते. गप राहते ते आता. चल ठेव फोन. सॉरी, तो आमचा येडे पिंपोड्याचा राग्या हो. त्या नवरा बायकोंची भांडणं सतत चालू असतात. नवरा बायकोंची भांडणं हा विषय म्हणजे ब्रह्मदेवाला पण न सुटणारा आहे. हा आमचा रग्या आहे ना, त्याचं एकदा बायको संगत भांडण झालं, लय चिडला तो. आणि त्याने काय केलं, त्यानं आजारी असल्याचं नाटक केलं. डॉक्टरांना आधीच सांगून ठेवलं की तुम्ही जरा आमच्या हिला समजावा, तिला जरा घाबरवा. तर डॉक्टरांनी त्या बायकोला बोलवलं. तिला म्हणाले तुझ्याशी एकटीशी बोलायचं आहे मला. आणि त्यांनी डॉक्टरांनी तिला सांगितलं की बघ बाई, तू तुझ्या नवऱ्याला त्रास देऊ नगस, त्याच्या डोसक्याला टेन्शन देऊ नगस. तू असं त्याला टेन्शन दिलं तो लवकरच हे जग सोडून जाईल. त्याची बायको बाहेर आली. रग्याने तिला विचारलं काय म्हणाले डॉक्टर? तर बायको म्हणाली तुमचे आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. म्हणजे काय बी झालं तरी ही टेन्शन द्यायचं काही सोडणार नाही, ही कटकट काही सोडणार नाही. ह्या संसारातल्या कटकटी अशाच चालू राहणार. या कटकटींमधूनच विरंगुळा आपल्याला हवा असतो आणि तो मिळतो जेव्हा सुरू होतो प्युअरिट हप्ता बंद. आणि आज आपल्या सोबत इथे धमाल करण्यासाठी आलेले आहेत विनोद वसईकर. आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धक आहेत गायत्री मुजुमदार. आणि आपले तिसरे स्पर्धक विजय गुर्जर. नमस्कार. जरा स्वतःची ओळख करून द्या विनोदजी. मी विनोद वसईकर, नाशिकहून आलोय. वसईकर नाशिकहून आलाय? ऍक्च्युली आमचं मूळ गाव वसईच, पण धुळ्याला आजी आजोबा स्थायिक झालेले, तिथून नाशिकला आई वडील स्थायिक झालेले. मग मी पण नाशिकला स्थायिक झालो. कोण कोण आले तुमच्या बरोबर? आमचे मित्र आणि माझ्या जिजूंचे लहान भाऊ आलेले आहेत. नमस्कार. तुम्ही इथे खेळत आहात 4,72,037 रुपयांसाठी. तुमचं इथे मनापासून स्वागत आहे. गायत्री ताई, ताई म्हणते पण चालेल ना? गायत्री म्हटलं तर जास्त बरं वाटेल. जास्त बरं वाटेल, ठीक आहे. गायत्री. मी कोल्हापूरची गायत्री देवेंद्र मुजुमदार माझं नाव. बरं. कोल्हापूरमध्ये अबॅकस म्हणून लहान मुलांसाठी क्लासेस आहेत, तर त्याची मी कोऑर्डिनेटर आहे. अबॅकस म्हणजे चायनीज इन्स्ट्रुमेंट. हा, तर त्याच्या साहाय्याने जे वापर केलं जातं म्हणजे मण्यांची पाटी. मण्यांची पाटी. तर त्याच्या आधारे आम्ही मुलांच्या मध्ये कॉन्सन्ट्रेशन, स्पीड, लॉजिकल थिंकिंग वगैरे शिकवता का? हा, आता मी शिकवत नाही. जेव्हा आम्ही स्टार्ट केलं आहे तर तेव्हा आम्ही शिकवत होतो. मी आणि माझा पार्टनर रोहित देशपांडे, आम्ही दोघांनी मिळून हे सगळं स्टार्ट केलं. आणि दुसरं म्हणजे एक प्ले स्कूल चालू केली आहे सध्या, 1 वर्ष झालं. परत एक GI करिअर्स म्हणून आहे की ज्यांना स्टडीसाठी अब्रॉडला जायचंय, तर त्यांच्यासाठी एक GI म्हणून एक कंपनी आहे, त्याची आम्ही फ्रँचायझी घेतली आहे. त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांच्यासाठी. बऱ्याच गोष्टी तुम्ही करता एकाच वेळेला असं मला वाटतं, नाही का? अजून गोष्टी करायच्या आहेत, खूप करायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्याबद्दल विचारेनच मी आता पुढे. कोण आले तुमच्या बरोबर? माझा नवरा आलाय, देवेंद्र. नमस्कार. माझी काकू आणि काका ते इथे असतात, ते आलेले आहेत. नमस्कार.
तुम्ही 80,970 रुपयांसाठी इथे खेळताय. तुमचंही मनापासून स्वागत. विजयजी, ओळख करून द्या स्वतःची. माझं नाव विजय गुर्जर. मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कॅशियर म्हणून काम करतो. मी सांगलीजवळ एक नांद्रे म्हणून ब्रँच आहे, हा, तिथं आहे मी. आणखी तुमच्या बरोबर कोण आले? माझ्यावर माझी मिसेस आली आहे नमस्कार. आणि माझा मुलगा. हाय. 1,94,402 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळताय. तुमचंही मनपूर्वक स्वागत. थँक्यू. 10 प्रश्न 10 उत्तर. प्रत्येक योग्य उत्तराबरोबर तुमच्या खात्यात 10% जमा. तिसरा, 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा असेल आणि ज्याच्या खात्यात सगळ्यात आधी 100% जमा होतील तो असेल आपला आजचा विजेता. त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल. तो हा चेक इथून घेऊन जाईल. तर हा आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. पुढील ओळ पूर्ण करा. पाणीच पाणी चहूकडे, गेला टिंब टिंब कुणीकडे. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मोहन, पर्याय क्रमांक 2 माधव, पर्याय क्रमांक 3 उद्धव, पर्याय क्रमांक 4 केशव. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. विनोदजी, काय उत्तर दिले तुम्ही? माधव. म्हणजे हे गाणं ऐकलेलं आहे, म्हटलेलं आहे, कसं काय? काय ऐकण्यात आलंय. गायत्री? मी मोहन दिलंय, तर मला असं वाटतंय माधव आहे. गाणं माहित नाहीये? हो, माहिती आहे. माधव आहे. म्हणजे मोहन उत्तर दिले आणि वाटते माधव आहे. ठीक आहे. आणि विजयजी? मी मोहन दिलंय आणि वाटते माधव आहे परत? नाही नाही ना. पाणीच पाणी चहूकडे गेला मोहन कोणीकडे, असं गाणं. असं गाणं आहे का? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोहन. आणि या प्रश्नाच्या उत्तराबरोबर विजयजी तुमच्या खात्यात आहेत 10%, गायत्री तुमच्या खात्यात आहेत 10% आणि विनोदजी तुमच्या खात्यात आता पुढच्या प्रश्नाला जमा होतील नक्कीच. गाणं आठवते तुम्हाला? हे मी आता म्हणून दाखवलंय. नाही, ह्या 2 मधल्या ओळी आहेत. सुरुवात अशी आहे, रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर पडे, यमुनेलाही पूर चढे, पुढे पाणीच पाणी चहूकडे ग बाई, गेला मोहन कुणीकडे. तुम्ही जे उत्तर दिले ते नाटकाचं नाव आहे. अच्छा, ओके. गेला माधव कुणीकडे. ठीक आहे. एका प्रश्नाचं उत्तर चुकलंय. अजून पुढे बरेच प्रश्न आहेत आणि हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. दिलीप वेंगसरकर यांनी कोणत्या मैदानावर सलग 3 शतके ठोकली? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ईडन गार्डन्स, पर्याय क्रमांक 2 वानखेडे स्टेडियम, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड्स क्रिकेट मैदान, पर्याय क्रमांक 4 मेलबॉर्न क्रिकेट मैदान. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. काय उत्तर दिलं विनोदजी? ईडन गार्डन्स. क्रिकेटची माहिती आहे? थोडीफार, एवढं असं खूप जास्त नाही. म्हणजे हे उत्तर तुम्ही अंदाजे दिले. अंदाजे दिले. गायत्री? वानखेडे स्टेडियम. अजिबातच आयडिया नाही. बर. विजयजी? लॉर्ड्स क्रिकेट मैदान. तुम्हाला माहिती आहे? 100%. 100%? हो हो. एवढी खात्री आहे? क्रिकेटचे फॅन आहात का तुम्ही? हा, खूप क्रिकेट आवडत. ठीक आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड्स क्रिकेट मैदान. मला खूप आवडलं, तुम्ही इतक्या ठामपणे सांगितलं की 100% हे उत्तर आहे. कर्नलने 3 शतक लॉर्ड्सवरच मारले. कोणी? दिलीप वेंगसरकर. कर्नल नाही. बर बर बर. त्यांचं लाडकं नाव नाही का? नाव कर्नल. हो हो हो. दिलीप वेंगसरकरांच्या या विक्रमामुळे त्यांचं एक पोर्ट्रेट लॉर्ड्स इथे लावण्यात आलेलं आहे. म्हणजे याबरोबर विजयजी तुमच्या खात्यात जमा झालेत आता 20%, गायत्री 10% आणि विनोदजी अजून करूयात ना, आहे ना अजून. तिसऱ्या प्रश्नाला माझी नक्की खात्री आहे की तुमच्या खात्यात जमा होतील. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न. पण तिसरा एक मिनिट.                                                                                                              1 हा, आमचा रग्या. हा, आमचा रग्या.
हॅलो, हा राग्या, काय झालं? बायको आली परत? हा बरोबर आहे, पिअरिट हप्ता बंद सुरू झालाय ना, मग ते बघायला परत आली असणार घरी. तर आता तिसरा प्रश्न, नशिबाचा कौल. पण त्याआधी मला सांगा विनोदजी, कुठे काम करताय तुम्ही? मी ओझर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणून कंपनी आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, तिथे सर्व्हिसला आहे. अच्छा, काय म्हणून? तिथे सिनियर टेक्निशियन म्हणून आहे. तिथे काय स्वरूप, काय कामाचं स्वरूप? आता मी ज्या डिपार्टमेंटला काम करतो ते डिपार्टमेंट आहे फ्लाईट हँगर म्हणून. तर ऍक्च्युली HL ला हे जे म्हणजे लढाऊ विमान जे आहेत ते तयार होतात तिथे. लढाऊ विमानं म्हणजे ही लढाऊ हे MiG-21, MiG-27, परत आता लेटेस्ट सुखोई ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे सुखोई. तर हे म्हणजे अद्ययावत जे ऍडव्हान्स फायटर एअरक्राफ्ट जे म्हणू आपण, तर ते आपण इथे नाशिकला बनवतो ओझरला. तर ते एक्झॅक्ट आता ते आर्मामेंट मध्ये म्हणजे सुखोईचे जे गन, मिसाईल, रॉकेट्स याचे सर्किट चेक्स, त्याच्यानंतर पायलट ज्या सीटवर बसतो त्याला इजेक्शन सीट म्हणतात. म्हणजे जर समजा काही आपत्कालीन असं काही आलं त्याच्यावरती, की समजा त्याला वाटलं की त्याचा जीव वाचवायचा आहे, तर त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन असते की ते हँडल इजेक्ट केले की तो त्या कॉकपिट मधून बाहेर होतो आणि एअरक्राफ्ट खाली पडतं. म्हणजे थोडक्यात त्या पायलटचा जीव महत्वाचा आपल्याला. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण देशाच्या सुरक्षिततेची काळजी सुद्धा घेता तुम्ही, हे सगळं चेक करून घेऊन मग त्या सीटवर जो बसतो त्याची जी म्हणजे त्याच्या जीवाची जी हमी आम्ही जे सांभाळतो, मग ते अभिमान वाटतो मला ते त्यावर काम करताना. नाही, आम्हालाही अभिमान वाटतो तुमचा, खरंच अभिमान वाटतो. तर आता तिसरा प्रश्न, नशिबाचा कौल. माझ्याकडे ही 4 पानं आहेत. पहिलं पान आहे +10, दुसरं पान आहे -10, तिसरं पान आहे -10 आणि चौथं पान आहे विदूषक. वेगवान तोच नशीबवान. आणि हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. भारतामध्ये जनगणना किती वर्षांनी केली जाते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 12, पर्याय क्रमांक 4 15. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. तिघांचंही म्हणणं आहे 10. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 वर्ष. विनोदजी, तुमचं अभिनंदन. थँक्यू. तुम्ही खातं खोललेलं आहे एकदाच. प्रत्येक दशकाच्या सुरुवातीला ही जनगणना केली जाते. यापूर्वी 2001 ला झाली होती आणि आता 2011 साली होईल. त्यावेळी कळेल आपल्याला मुंबईची लोकसंख्या आता किती झालेली आहे. या उत्तराबरोबर विजयजी तुमच्या खात्यात आहेत 30%, गायत्री तुमच्या खात्यात आहेत 20% आणि विनोदजी तुमच्या खात्यात आहेत 10%. आणि हा प्रश्न नशिबाच्या कौलाचा होता आणि सगळ्यात आधी उत्तर दिलंय विजयजींनी 13 सेकंदात. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी विजयची तुम्हाला मिळते. काय वाटते, नशिबाचा कौल तुमच्या बाजूने लागेल? लागणार ना, 100%. 100% लागणार. बरं, आमच्या या प्रोग्राम बद्दल काय वाटतं तुम्हाला? 100% यशस्वी झालं? 100% यशस्वी प्रोग्राम आहे. तुम्हाला बघताना कसं वाटतं? आम्हाला बघताना अतिशय आनंद मिळतो. ज्ञानात वाढ होते. कित्येक प्रश्न असे असतात की जे आयुष्यात कधी वाचलेलेच पण नसतात. मनोरंजनाबरोबर ज्ञान आहे आणि अनेक जण खूप चढावट लागली आहे इथं येण्यासाठी. हो का? त्यामुळे मी म्हणतो नशिबावर माझा विश्वास काय आहे. तर प्रश्न असतात ते काय फार कठीण असतात असं नाही. लाखो लोक त्याची उत्तर देऊ शकतात. बरोबर. ज्याचं नशीब आहे त्याचं सिलेक्शन होतंय. बरं.